तर लातूर नीट पेपरफुटी प्रकरणातील लातूरमधील आणखी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं कळतंय। या दोघांनी अटकेत असलेल्या संजय जाधव आणि जलील पठाण यांना मदत केल्याचा पोलिसांचा संशय आणि या प्रकारे आणि याच पार्श्वभूमीवरती ही कारवाई करण्यात आली आहे। अजून दोघांना अटकेत घेण्यात आलंय। लातूरमधील आणखी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। लातूर नीट पेपरफुटीचं हे प्रकरण आहे आणि याबाबतची ही अपडेट समोर येतेय। दोघा जणांना आणखीन ताब्यात घेण्यात आलंय। या दोघांनी अटकेत असलेल्या संजय जाधव आणि जलील पठाण यांना मदत केल्याचा आरोप आहे। याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी नितीन यांच्याकडून। नितीन, लातूरमध्ये जो नीट पेपरफुटी प्रकरण झालं त्याबाबतची ही अपडेट आहे। दोघांना ताब्यात घेण्यात आलंय। पोलिसांचा नेमका संशय काय आहे? पुढची कारवाई कशी चालेल? देशभरामध्ये गाजत असलेलं नीट पेपरफुटीचं प्रकरण आहे। त्याचे धाकेदोरे लातूरपर्यंत मिळाल्याच्या नंतर लातूर पोलिसांनी दोघांना अटक केली होती। पहिल्यांदा जलील पठाण या शिक्षकाला अटक केली होती। संजय जाधव हा फरार होता। त्यानंतर काल उशिरा संजय जाधव याला देखील अटक करण्यात आली आणि आता या प्रकरणामध्ये संजय जाधव आणि जलील पठाण या दोन्ही शिक्षकांना लातूर जिल्ह्यातल्या इतर दोघांनी मदत केल्याचा संशय जो आहे तो पोलिसांना होता आणि त्यानुसार पोलिसांनी रात्री उशिरा कारवाई करत आणखी दोघांना ताब्यात घेतलेलं आहे। संशयावरून हे ताब्यात घेतलेलं आहे आणि आता पाहायला गेलं तर या प्रकरणामध्ये आरोपींची संख्या जी आहे ती एकूण 6 झालेली आहे। यापूर्वी 4 आरोपी विरोधात गुन्हा दाखल झाला होता आणि आता अजून दोघांना ताब्यात घेतलंय। नेमकं या दोघांकडनं पोलीस आता चौकशी करत आहेत। नेमकं या दोघांकडनं आणखीन काय खुलासे होतात याकडे आता लक्ष लागलेलं आहे। भविष्यातील खुलासांकडे आपलं लक्ष असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। आता पाहूयात बातम्या 36 जिल्ह्यात।